रोल तुमचा रेडी आहे सगळं. चला रोल. मी का मी रोजच दौरा करते. मी जेव्हापासून खासदार झाले तेव्हापासून दररोज मी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर असते. तसाच एक आणखीन एक आज इंदापूर आणि बारामतीचा दौरा आहे. तुम्ही मागाशी भाषणात देखील उल्लेख केला, पवार साहेबांनी एक लोणावळ्यामध्ये वक्तव्य केलं. असं मला मोबाईलमध्ये आलंय असं मी म्हणते. असं त्याच्यामध्ये सांगण्यात आलं होतं की पवार सुनील शेळके यांनी असं म्हटलं की या कार्यक्रमाला जाऊ नका. त्यावेळेस शरद पवार असं म्हणाले त्यांना की असं दमदाटीचं राजकारण कोणी केलं नाही. शरद पवार एक तर कुणाच्या नादी लागत नाही, नादी म्हणजे कुणाच्या वाटेत जात नाही, पण लागलं तर सोडत नाही असं पवार साहेब सोडत नाही असं म्हणाले. वाव. हे दुर्दैव आहे की महाराष्ट्राच्या राजकारणाला जणू काही दृष्टच लागली. कारण महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे सगळ्यात सुसंस्कृत राजकारण कुठे असेल तर तुमच्या आणि माझ्या महाराष्ट्रात असायचं. आणि आज दुर्दैवाने हे गलिच्छ राजकारण आज या अदृश्य शक्ती आणि त्या यंत्रणांनी सुरू केलं आहे ते अतिशय दुर्दैवी आहे. आणि कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा हा महाराष्ट्र आहे, छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांच्या या महाराष्ट्रामध्ये आज दडपशाही आणि विरोधात बोलला तर त्याला धमक्या दे, फोन कर आणि काय काय धमक्या आजकाल कानावर येत आहेत. हे अतिशय दुर्दैवी आहे. पण ही लोकशाहीच्या पद्धतीने नाही तर दडपशाहीच्या पद्धतीने आज गोष्टी होत आहेत. त्याचा मी जाहीर निषेध करते. आणि आम्ही इलेक्शन आणि समाजसेवा ही लोकशाही पद्धतीनेच करत आलेलो आहे आणि इथूनच सुसंस्कृतपणाने करत आहोत. मी वर्तमानपत्रात माझ्या वाचण्यात असं आलं आणि तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर सांगण्यात आलं की हर्षवर्धन भाऊंना धमकी देण्यात आली आणि त्यांनी महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं की त्यांच्या जीवाला धोका आहे आणि त्यांना धमक्या दिल्या जातात. माझं असं म्हणणं आहे की ज्या व्यक्तीने उभं आयुष्य सामाजिक कामासाठी दिलं तो या राज्याचा एक महत्त्वाचा नेता आहे आणि त्या नेत्याला धमकी द्यायची हिंमत जाऊन कोण करत असेल तर हे अतिशय दुर्दैवी आहे. मी स्वतः 2 दिवसापूर्वी तुमच्याच माध्यमातून महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना विनंती केली होती की हर्षवर्धन भाऊंना आपण तातडीने सिक्युरिटी द्यावी, त्यांची सुरक्षितता आणि कुठल्याही नागरिकाची हिंमतच कशी होते त्या लोकांची अशा धमक्या द्यायची. याचा अर्थ गृहमंत्री जबाब दो की गृहमंत्र्यांच्याच पक्षाच्या माणसाला एक धमकी देतो आणि मग गृहमंत्रालयाची काही भीतीच राहिली नाही या राज्यामध्ये. मग कोयता गँग असेल, कोण उल्हासनगरला सत्तेत असलेला माणूस आमदार बंदूक घेऊन चाललंय काय? हे अब की बार गोळीबार सरकार आहे असं झालंय. आणि हर्षवर्धन भाऊ बारामती लोकसभा मतदारसंघातले एक सन्माननीय व्यक्ती आहे आणि बारामती लोकसभा मतदारसंघातल्या आणि महाराष्ट्रातल्या कुठल्याही व्यक्तीला कोणीही जर धमकी दिली तर ती आम्ही सहन करणार नाही. मग ह्याच्यात पक्ष वगैरे काही नाही, ही नैतिकता आहे आणि ही लोकशाही आहे. हे गुंडाराज नाहीये, हे महाराष्ट्र आहे. तुम्ही आता असं म्हणाला की महाराष्ट्राच्या राजकारणाला दृष्ट लागलीये, ही नेमकी दृष्ट कोणी लावली काय वाटतं तुम्हाला? अदृश्य शक्ती. कारण का अदृश्य शक्ती यायच्या आधी महाराष्ट्रात असं चाललं होतं का? ही कुठली तरी अदृश्य शक्ती आहे ज्यांनी एक गलिच्छ राजकारण महाराष्ट्रात सुरू केलंय. पक्ष फोडा, घर फोडा, हर्षवर्धन भाऊंसारख्या अतिशय महत्वाच्या लोकप्रतिनिधींना धमक्या द्या, गोळीबार करा, सत्तेत असलेले लोक विधान भवनमध्ये एकामेकाची डोकी फोडतायत. ही कुठली संस्कृती? ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही. हे कुठून येतंय हे देवालाच ठाऊक. एक तर हिंमतच कशी होते प्रत्येकाला पोलिसाच्या समोर. मग यंत्रणा काय करते? पोलिसाचा मान सन्मान करणारे आम्ही सगळे आहोत. वर्दी बघितली की आम्हाला अभिमान वाटतो की हे महाराष्ट्राचे पोलीस आहेत. एवढा माझा प्रेम आणि विश्वास आणि आदर त्या महाराष्ट्राच्या पोलिसांच्या बद्दल माझ्या मनात आहे. पण सत्तेत असलेले आमदार यांना वाटतं की आपण काही करू शकतो या देशात. ही दडपशाही आहे नाही तर काय आहे? ही लोकशाही आहे. असे धमक्यांना वगैरे आम्ही घाबरणार नाही. इंदापूरचा जर विचार करायचा झाला किंवा बारामती लोकसभा मतदारसंघाचा विचार करायचा झाला तर जे धमके देणारे लोक आहेत ते काही महिन्यापूर्वी ते आपल्याच सोबत होते, आपल्याच पक्षाचे लोक होते. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या बाहेर राष्ट्रवादी भाजप असेल किंवा सेनेचे असतील तर आपण युद्ध बघितलं, पण बारामती लोकसभा मतदारसंघातच जे आपल्यासोबत होते ते धमके द्यायला लागले. आता धमकीची भाषा कोण करतंय, काय करतंय
आम्ही सगळे एकत्र असताना कोणी धमकी दिली का कुणाला? आदरणीय वंदनीय कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या संस्कारात आम्ही मोठी झालो. आदरणीय पवार साहेबांनी आजपर्यंत कधी कुणाची आवाज वरती करून पण बोललेले नाही. आणि 60 वर्षाचा हा अनुभव सगळ्यांना आहे की दुर्दैव आहे की आज काही लोक आज बारामती लोकसभा मतदारसंघात ही मी पहिल्यांदाच ही धमकीची भाषा ऐकते. अतिशय दुर्दैवी आणि त्याचा जाहीर निषेध करते. कारण का आपल्या मतदारसंघाचं नाव त्याच्यामुळे खराब होते समाज. उमेदवाराची यादी अजून झाली नाही तरी बारामती लोकसभेमध्ये तुमचा प्रचार चालू आहे. नाही, आम्हाला नवीन चिन्ह आहे. आदरणीय पवार साहेबांचा पक्ष त्याच आदर्श शक्तींनी चुकीच्या पद्धतीने ओरबाडून गेला. पवार साहेबांनी पक्ष स्थापन केला. ते त्याचे अध्यक्ष असताना आम्ही इलेक्शन कमिशनमध्ये अतिशय उत्तम पद्धतीने लढलो. त्यांच्या सगळ्या ज्या टेस्ट आहेत त्यातल्या पहिली टेस्ट झाली नाही तरच दुसरी करायची असते, तर त्या पहिल्या टेस्टमध्ये पण आदरणीय पवारसाहेब पास झाले. तरी त्यांच्या सोयीप्रमाणे अदृश्य शक्तीच्या इच्छेप्रमाणे ज्या चुकीच्या पद्धतीने आदरणीय पवारसाहेबांकडून पक्ष काढून घेतला आला त्याचा मी जाहीर निषेध करते. कारण काही लोकशाही नाही, ही दडपशाही सुरू झालेली आहे. आणि त्याच्यामुळे हे सगळं राजकारण अतिशय गलिच्छ झालेलं आहे. आणि जे खऱ्याच्या बाजूने आहे त्यांच्यावर अन्याय करण्याचं पाप सातत्याने सत्तेचे लोक करतात. जलजीवनच्या कामामध्ये तालुक्यामध्ये भरपूर काही तक्रारी गावागावातून येत आहेत. जलजीवन मिशनची दौंड आणि इंदापूरमध्ये सारखी मी जेव्हा जेव्हा दौंड आणि इंदापूरला येते तेव्हा सातत्याने पत्रकार मला लिहितात. पत्रकार आणि ग्रामस्थ माझ्याकडे पत्र घेऊन येतात की जलजीवन मिशनच्या दौंडमध्ये तर बातम्याही प्रचंड झालेल्या आहेत जलजीवन मिशनच्या. त्याच्यामुळे या जलजीवन मिशनचा एक व्हाईट पेपर आणि फक्त माझ्या मतदारसंघाचा नाही राज्याचा काढावा. कारण काय अतिशय महत्त्वाचा प्रोग्राम आहे. फार कष्ट करून सगळ्यांनीच आम्ही पाठपुरावा करून केंद्र सरकारमधून 50% आणि महाविकास आघाडीच्या काळात 50% जे उद्धवजींचं सरकार होतं, काँग्रेसचं सरकार होतं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सरकार होतं, त्या सरकारने एकत्र मिळून एक खूप मोठी योजना आपण राज्यात केली आहे. आणि त्याच्यात जर पत्रकारांना नागरिकांना वाटत असेल तर चुकीचं काम झालेलं आहे तर त्याची पारदर्शकता आलीच पाहिजे. त्याच्यावर एक व्हाईट पेपर काढावा आणि सरकारने सगळ्यांना सांगावं काय खरं आहे आणि काय खोटं आहे. आणि पवार साहेबांनी प्रचार सुरू केला असं म्हणायचं का? कारण 2019 साली याच इंदापूरमध्ये पवार साहेब असं म्हणाले की जोपर्यंत सरळ आहे तोपर्यंत सरळ आहे, जर कोणी मागचा पाय टाकेल तर तो पाय काढला जाईल. आणि आता लोणावळ्यामध्ये देखील अशाच पद्धतीने त्यांनी वक्तव्य केलं. एकतर पवारसाहेब 365 दिवस लोकांमध्येच असतात. त्यांच्या सभा संपर्क हा काही इलेक्शन पुरतं सीमित नसतो. ते 365 दिवस सकाळी 7:30 वाजल्यापासून रात्रीपर्यंत लोकांच्याच बरोबर रमतात. कारण का त्यांचं टॉनिकच तुम्ही सगळे आहात. याच पार्श्वभूमीवर हर्षवर्धन पाटील की दत्तात्रय भरणे कुठल्या भाषेवर या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दत्ता मामा भरणे आणि हर्षवर्धन पाटलांनी तिन्ही माझ्या इलेक्शनला मदत केली आहे. मी आयुष्यात विसरणार. माझ्यासाठी जे कोणीही एवढं जरी केलं असेल त्यांच्याबद्दल माझ्या मनात आदर सन्मानच असेल. हे माझ्या आईने केलेले माझ्यावरचे संस्कार आहेत. माझ्या आईने मला नेहमी सांगितलंय की ज्यांनी कोणी आयुष्यात तुला एवढी जरी मदत केली असेल तर सुप्रिया ही आयुष्यभर लक्षात ठेव. त्याच्यामुळे हर्षवर्धन भाऊ आणि भरणे मामा आणि असंख्य कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी 1, 2 नाही 3 इलेक्शनला जी मदत केली ती मी आयुष्यभर विसरणार. काल झालेल्या मेळाव्यात सारिका भरणे म्हणाल्या की सुनेत्रा पवारांना दिले. नाही, लोकशाही आहे, त्यांना बोलायचा अधिकार आहे. हर्षवर्धन पाटलांचं शब्द मागितलं कसला शब्द? विधानसभेचा अहो कसं करणार? ते आमच्या विरोधातल्या आघाडीत आहेत. त्यांची महाआघाडी आहे का त्यांची युती आहे. आम्ही महाविकास आघाडी इंडियामध्ये काम करतो. त्याच्यामुळे ते मला कसाला शब्द मागतील? त्यांना मागितलंच तुम्हाला पण ते कसं मागतील मला? ते कसं मागतील? पालकमंत्री म्हणून अजितदादांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना दुय्यम वागणूक दिली. ते लोकसभेला तुमचं काम करतील. तर तो त्यांच्या आघाडीचा त्यांच्या युती आहे ना, त्यांचा अंतर्गत प्रश्न. मी लोकांकडे संघटना म्हणून किंवा व्यक्ती म्हणून नाही, मी ही लोकशाही पद्धतीने लोकांना मतं मागतो.
ते महाविकास आघाडीचं जागा वाटपाचं कार्य जो मुद्दा आहे तो अंतिम टप्प्यात आले साधारणपर्यंत कधीपर्यंत ही चर्चा पूर्ण मला मी खरं तर माझ्या लोकसभा मतदारसंघात आहे तिकडे जयंतराव राऊत साहेब आणि बाळासाहेब थोरात असतात. मला वाटतं कालही ते प्रेसशी बोललेच असतील, त्यामुळे त्यांनी बोलणं जास्त योग्य. ज्या मीटिंगला मी हजरच नाही त्याचं कसं मी माहिती देणार. आतापर्यंत शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादीचा असेल जो पक्ष वाटपाचा किंवा जागा वाटपाचा निर्णय होता तो महाराष्ट्रात घेतला जायचा. आता मात्र हे दोन्ही पक्ष महायुतीसोबत आहेत आणि हा प्रत्येक निर्णय जो आहे तो दिल्लीत घेतला जातो. अजून कोणाचा? महायुतीचा महायुतीचा मला काय आश्चर्य वाटत नाही. त्याच्यात काय, तुमच्या मागे ही दडपशाही आहे आणि अदृश्य शक्तीत सगळं ठरवते. मुख्यमंत्री साहेबच आसामलाच म्हणले होते की सगळं अदृश्य शक्तीत चालवते. त्याच्यामुळे आम्ही जे गेले अनेक महिने भाषणं करतो त्याच्यावर तुम्ही शिक्कामोर्तब केलं. तुमच्या मागील 2-3 दौऱ्यामध्ये आजही प्रवीण माने दिसत नाही. प्रवीण माने तुमच्या दौऱ्यामध्ये दिसत नाही. सगळे पुढे मागे कोण वेगळा दौरा करतं, कधी कोणी वेगळ्या जबाबदाऱ्या करतं. आता डिव्हिजन चाललंय, प्रत्येकाने आपापली जबाबदारी घेऊन कामाला लागायचं. सगळ्यांनी सगळीकडे नाही फिरायचं. महायुतीत अजित पवार गटाला 3 जागा दिल्या जाणार असल्याचं बोललं जाते. भाजप एक प्रकारे अजित पवारांचं खच्चीकरण करते. मला कन्फर्म काही माहिती नाही आणि दुसरे के घर में मैं नहीं जागती. अमित शाह साहेबांनी त्यांची स्टेटमेंट केली की पवार साहेबांना सुप्रिया सुळेला आता कोणी कुणाच्या मुलांसाठी काय करावं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न. मी त्यांना विचारलंय का कधी की त्यांनी त्यांच्या मुलांसाठी काय केलं. पण मला एक गोष्टीचा आनंद आहे की अमित भाई शाह जे महाराष्ट्रात आल्यानंतर नॉर्मली नॅचरली करप्ट पार्टीला NCP म्हणायचे, आज तो भ्रष्टाचाराचा आरोप नाही केला आमच्याबद्दल. त्या भ्रष्टाचाराच्या आरोपातून आम्हाला मुक्त केलं. काही भाजप सातत्यानं म्हणते हे घराणेशाही आहे, विरोधक घराणेशाही. आहेच आमची घराणेशाही, आमची आहेच ना. मी कुठं म्हणते मी आहेच घराणेशाही. मी प्रतिभान शरद पवारांची मुलगी आहे आणि ज्याचा मला सार्थ अभिमान आहे. पण जेव्हा ते मला घराणेशाही म्हणतात त्याचा अर्थ जर मला कोणी समजून सांगितला तरी चालेल. कारण का ते ज्या व्यासपीठावर सगळे बसतात त्याच्यावर घराणेशाहीचं वेगळं मॉडेल आहे का आमच्यापेक्षा. परंतु भाजपमध्ये घराणेशाही नाही का? भाजपमध्ये घराणेशाही आहे, त्यांच्या मित्र पक्षांमध्ये घराणेशाही आहे. कसं आहे ते आपलं ते बाबडे आणि दुसऱ्याचं ते कार्ट असं आहे ते. आता तुम्ही दडपशाहीबद्दल बोलताना किंवा धमक्याबद्दल बोलताना असं म्हणाला की बारामती लोकसभा मतदारसंघात मोदी जरी धमकी दिली तर ती पहिली मला नेमकं काय होतं. कारण तुम्ही शूटिंग परवा हर्षवर्धन भाऊंवर जो हर्षवर्धन भाऊंनी जे पत्र लिहिलं ती धमकी होती असं त्या पत्रात लिहिलेलं आहे आणि तुम्ही रिपोर्टिंग तसे केले. त्याच्यामुळे जर एवढ्या मोठ्या नेत्याला आणि असं दबक्या आवाजामध्ये गोष्टी ऐकू येतात आजकाल की अरे मला फोन आला, मला धमकी देण्यात आली, माझं हे झालं ते झालं, तुझा निधी देणार नाही, अशा दबक्या आवाजात लोकांमधून आणि पत्रकारांकडून गोष्टी येतात. हे मी काही ऐकलेल्या नाही आहेत, पण पत्रकार किंवा चॅनल किंवा आम्ही असे तुम्ही लोक भेटला अशा गोष्टी आम्हाला सांगण्यात येतात. तर मग अशा वेळीस माझं कर्तव्य नाही का की जर बारामती लोकसभा मतदारसंघाची मी लोकप्रतिनिधी आहे, त्या लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना या मतदारसंघातल्या कुठल्याही सन्माननीय मतदाराला जर कोणी धमकी देत असेल तर माझी नैतिक जबाबदारी नाही का त्या व्यक्तीच्या बाजूने उभं राहणं. कारण का ही लोकशाही आहे, ही दडपशाही नाही. त्याच्यामुळे मी सगळ्यांना सांगितलंय तुम्हाला जर फोन आले तर त्यांना सांगा सुप्रिया सुळेंना पहिला फोन करा, धमकी द्या, मग माझं बघू. धमके वारंवार आपल्या कार्यकर्त्यांना धमके देतात, त्याचं स्वरूप काय आहे? आता स्वरूप काय नाही, आता तुमच्याच चॅनलवर आणि टीव्हीवर ऐकायला मिळतं. तुमच्याच चॅनलवर आणि तुमच्याच वर्तमानपत्रात धमकीची पत्र किंवा रेफरन्सेस येतात. त्याच्यामुळे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे कोण धमक्या देत आहे आणि कशा देत. नाही, आपल्या कार्यकर्त्यांकडून काय करतात? माझ्या धमका आमच्या कार्यकर्त्यांनी. कार्यकर्त्यांना धमके दिले जातात, त्यांच्याकडून काय आपल्याला माझं एवढंच म्हणणं आहे की मी एक सुसंस्कृत मराठी महिला आहे. माझा ट्रॅक रेकॉर्ड सगळ्यांनी पाहिला आहे. मी इथे धमकी द्यायला नाही आली, मी तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल आणि सेवा करण्यासाठी आले. पण जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाही, कुठल्याही पक्षाच्या कुठल्याही व्यक्तीला कोणीही धमकी दिली तर त्या व्यक्तीच्या बरोबर पूर्ण ताकदीने सुप्रिया सुळे उतरेल. एवढंच मला अतिशय प्रांजळपणे सांगायचं.